सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला धन्यवाद असो आजच्या सकाळसाठी. बुधवारी आपण बायबल स्टडी करत असतो. या वर्षाचा बायबल स्टडी आपण आजपासून सुरुवात आहोत. या गौरवी सेवा कार्यासाठी आपल्या मंडळीचे वडील पाळक सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत, मदत करीत आहेत. प्रभुदेवा त्यांची सेवा आशीर्वादित करो व जो मानस चर्च अध्यक्षांच्या मनामध्ये आहे, चर्च कमिटीच्या मनामध्ये आहे की या वर्षभरामध्ये पवित्र शास्त्राचं तर्कशुद्ध आणि सर्वांना समजेल असं अध्ययन प्रत्येकापर्यंत पोचावं आणि प्रत्येकाने पवित्र शास्त्रामध्ये बलवान बनावं, बळकट बनावं, यासाठीचा हा जो संस्थेचा उद्देश आहे तो घेऊन आपण पुढे चालत आहोत. आणि त्याच अनुषंगाने आज आपण इब्री लोकास पत्र यावर मनन चिंतन करणार आहोत. पौलाची पत्र जी आहेत त्यावरती आपण मागील वर्षामध्ये अध्ययन करीत आहोत आणि त्याच शृंखलेला थोडं पुढे आपण वाढवत आहोत. आणि आज आपण इब्री लोकास पत्रामध्ये येऊन पोचलेलो आहोत. आपण प्रार्थना करूया व या अध्ययनाला सुरुवात करू. आमच्या दयाळू प्रभू परमेश्वर पित्या, आजच्या या सुदीन सकाळसाठी आम्ही तुझी स्तुती करतो व आजच्या ह्या दिवसाला तुझ्या पवित्र नावाने सुरुवात करतो. प्रिय प्रभू, तुझं पवित्र वचन मधापेक्षा गोड आहे, बावन कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट असं आहे. अरे प्रभू, त्याचा गोडवा आणि त्याची किंमत आम्हास कळलेली आहे. आज पुन्हा एक वार आम्ही मनन चिंतन करीत आहोत, अध्ययन करीत आहोत. होणारं अध्ययन आम्हासाठी आशीर्वादित कर. सर्व तांत्रिक अडचणीपासून संरक्षण तू आम्हाला दे. या अध्ययनाची मोठी जबाबदारी सांभाळून व यामध्ये पुष्कळ कष्ट, पुष्कळ मेहनत आहे, कारण की सगळ्या बाबी तपासून पाहणं व त्यांचं संकलन करून अगदी 1 तासामध्ये आमच्या समोर मांडणं हे फारच मेहनतीचं काम आहे. हे करीत असताना डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांना प्रभू आजवर जशी शक्ती, बळ तू दिलंस, येथून पुढे देखील दे. बोलण्यासाठी त्यांना लागणारी शक्ती दे आणि त्यांच्याद्वारे प्रभू आजचं होणारं अध्ययन सोबतच या दिवसात होणाऱ्या सर्व अध्ययन तासांना प्रभू आशीर्वादाने भर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. जे ऑनलाईन बघत आहे आपणा सगळ्यांचं पुन्हा एक वार मी स्वागत करतो व आजच्या अध्ययनासाठी मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं स्वागत करतो व पुढील वेळ आपल्या हाती मी देतो. आज सकाळी परमेश्वराचा मी धन्यवाद करतो की त्याने पुन्हा एकदा ह्या वर्षामध्ये मंडळी करिता, विश्वासणाऱ्यांच्या विश्वासाच्या बांधणीकरिता, वाढीकरिता, अनेक प्रकारच्या आत्मिक व्यावहारिक समस्या जेव्हा निर्माण होतात त्यावर मात करण्याकरिता देवाची कृपा उपलब्ध व्हावी म्हणून त्याचा आपण शोध घेत असताना, देवाच्या इच्छेचा पाठलाग करीत असताना देवाने पुन्हा एकदा आम्हास एकत्र केलं. त्याबद्दल देवाचा धन्यवाद असो. एसएस चर्च नंदुरबार तर्फे पुन्हा एकदा आज सकाळी हजर असणाऱ्या व ऑनलाईन जडल्या गेलेल्या सर्व विश्वासणाऱ्यांचं प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करतो. माझी आशा आहे की हे जे अध्ययन होत आहे हे अनेकांनी केलेलं असावं आणि काही सेवक वर्ग जे मंडळांची सेवा करतात त्यांच्या त्या अध्ययनामध्ये त्यांनी त्याचा अनुभव घेतला असावा. परंतु देवाचं वचन जुनं होत नाही. देवाच्या वचनाचा अभ्यास कितीही केला तर ते कमी पडत नाही आणि कधीही त्याचा अंत होत नाही. हे अनादि अनंत वचन देवाने आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचा आस्वाद आपण दररोज घेतला पाहिजे, यासाठी हे देवाने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून माझी आशा आणि प्रार्थना आहे की जितके आपण ऐकता या वचनांचा आपल्या जीवनामध्ये उपयोग होवो, आपली तो वाढ करू आणि आपल्याद्वारे तो गौरवला जाऊ. आतापर्यंत नवीन कराराची ओळख आपण करून घेत असताना साधारणपणे 21-22 पुस्तके आपण पूर्ण केली आहेत. इब्री करास पत्र आज आपण या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करू. नंतर याकोबाचं पत्र करू, पेत्राची 2 पत्रे आहेत ती पूर्ण करू आणि यहुदाच करू. यानंतर योहानाची पत्रे आपण शुभवर्तमानांचा अभ्यास करता घेतलेली आहे. फक्त प्रकटीकरण राहील आणि ते आपण जास्त व्यवस्थितपणे बघू आणि
त्याच्या सविस्तर नोंदी सुद्धा आपल्या समोर देण्यात येतील. आपल्या प्रतिक्रिया आपण देऊ शकता. रेव्हरंड अनुप वळवी यांना तुम्ही देऊ शकता, किंवा पास्टर्स ग्रुपवर तुम्ही टाकू शकता, किंवा मला तुम्ही देऊ शकता. मला आवडेल तुमच्या प्रतिक्रियांना वाचायला. तुम्हाला काही प्रश्न उपस्थित झाले तर जर ते अध्ययनामध्ये आहेत तर त्या अध्ययनामध्ये संदर्भातच आपण बोलूया. इतर वैयक्तिक प्रश्न असतील तरी हरकत नाही, आपण त्यांचा विचार वैयक्तिकरित्या करू. विशेष उद्देश हे आहे, आपली वैचारिक, मानसिक, आत्मिक वाढ व्हावी आणि अधिक चांगल्या प्रकारे मराठीमध्ये आपल्याला पवित्र शास्त्राचं शिक्षण, त्याची भर आपल्यामध्ये पडावी, म्हणून हा प्रयास आम्ही करत आहोत. केसी चर्च नंदुरबारचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी ही संधी दिली. विशेषतः ही माध्यम ज्याचा वापर आपण करतो, ही माध्यम आपल्याला वापरायला मिळाली आहेत, त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणि या माध्यमांच्या द्वारे देवाची इच्छा जगाला कळो, ही माध्यम सुरक्षित राहो आणि लोकांचा विकास आणि कल्याण हो, त्यांची भरभराट हो आणि देवाचं राज्य येवो, ही प्रार्थना करीत आज आपण आपल्या इबिरीकराच्या पत्रामध्ये आपण जाणार आहोत. या पत्राला आपण बघत असताना 13 अध्याय आहेत, त्यामुळे आपण गटागटाने शक्यतोवर बघू. जसे की याची जी रूपरेषा आहे किंवा विभाजन आहे ते साधारणपणे या प्रकारे आहे की पहिल्या 1 ते 7 अध्यायांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व आपण पाहतो. 1 ते 7 या अध्यायांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व हे बघतो. 8, 9 आणि 10 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचं श्रेष्ठत्व आपण पाहतो. 8, 9, 10 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचं श्रेष्ठत्व आपण पाहतो. 11, 12, 13 मध्ये आपण देवाच्या निवडलेल्या लोकांची जबाबदारी काय आहे याबद्दल दिलेलं मार्गदर्शन आणि आज्ञा त्यांचा आपण पाहतो. म्हणून या प्रकारे या पत्राचं विभाजन असल्यामुळे शक्यतोवर 2 किंवा 3 तासांमध्ये आपण हे पुस्तक पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मी आपणा सर्वांसाठी PDF फॉर्मॅट मध्ये नोंदी दिलेल्या आहेत. याचा फायदा आहे आपल्याला, आपण ते संग्रह करून फाईल करू शकता. मी पुढे मागे या सर्व पुस्तकांचा गोषवारा लिहित आहे, तो मी पुस्तक रूपाने प्रसिद्ध करू इच्छितो, म्हणून यासाठी सुद्धा प्रार्थना करावी अशी मी आपणास विनंती करतो. आज सकाळी त्याचा एक गोषवारा पुस्तकाचा घेत असताना येथून सुरुवात करूया की हे पुस्तक लिहिलं त्याचा मुख्य विषय काय आहे. आपल्याकडे PDF फॉर्मॅट आहे तर आपण बायबल उघडू शकता, आपण नीट ऐकू शकता. विशेषतः जे मोबाईल वापरतात त्यांनी हेडफोन घ्यावा, इयरफोन घ्यावा आणि तो लावावा, म्हणजे आजूबाजूचा आवाज आणि गोंधळ येणार नाही. मोबाईलचा आवाज इतका मोठा नसतो, तर इयरफोन कृपा करून घ्या आणि इयरफोन लावून आपण ऐका, आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल. विशेषतः ध्वनी नियंत्रण नंदवारचं चांगलं असल्यामुळे तुम्हाला स्पष्ट आवाज येईल आणि हा प्रचार नसल्यामुळे येथे मी जास्त मोठ्याने आरडाओरड करून काही सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. हे लक्षात घ्या, हे अध्ययन आहे, हे चिंतन मनन आहे. देव आपल्यामध्ये असतो, तो आपल्याशी बोलतो आणि म्हणून आपण शांत आणि स्तब्ध जितकं राहू तितकं जास्त आपल्याला समजेल. परंतु ह्याचा धोका असा पण आहे की आपण त्याकडे दुर्लक्ष पण करू शकतो. का की तर व्हिडिओ आहे तर कधीतरी पाहून घेऊ, नोंदी दिलेल्या आहेत कधीतरी वाचून घेऊ. लक्षात घ्या, माध्यम आपल्या सेवेसाठी आहेत पण ते आपल्याला मदत करू शकणार नाहीत. म्हणून लक्षात पूर्वक ऐका, बघा, विचार करा, आपल्या नोंदी घ्या. देव काय सांगतो ते महत्वाचं असू द्या आणि त्याच्याद्वारे त्याच्या मंडळीमध्ये व त्या आपल्या जीवनात, परिवारामध्ये त्याचा वापर करा. या पत्राचा मुख्य विषय आहे की युगानुयुगातील सर्वोच्च निर्माता,
सर्वोच्च महायाजक व तारणाचा सर्वोच्च महानायक या नात्याने येशूची उपस्थिती व सार्वकालिक अस्तित्व याला महत्व दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? युगानुयुगातला सर्वोच्च निर्माता. हा शब्द समजून घ्या. युगानुयुग. सृष्टी किंवा विश्व निर्मिती पूर्वीचा काळ, सृष्टी किंवा विश्व संपल्यानंतरचा काळ. कारण आपल्याला ठाऊक आहे की आकाश व पृथ्वी नाही तशी होतील असे येशू म्हणाला. आपल्याला माहित नाही खरोखर कोणत्या प्रकारे ते घडणार आहे, परंतु नाही तशी होतील असं जरी त्याने म्हटलं तरी प्रगटीकरण सांगतं की नवे आकाश व नवीन पृथ्वी किंवा नवीन सृष्टी आपल्याला दिसते. मग कालगणना जी आहे ती मानवी नाही, ही देवाने रचलेली कालगणना. देवाला कॅलेंडर लागत नाही, देवाला आठवडे सप्ताह लागत नाहीत, देवाला महिने वगैरे लागत नाही, कारण तो काळा पलीकडे आहे. मग जर देव काळा पलीकडे आहे आणि तो जर निर्माता आहे, तर निर्मिती अगोदरही आणि निर्मिती नंतरही तो अस्तित्वात असला पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. मग आपल्या विश्वासाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त सर्वोच्च निर्माता आहे असं जर आपण म्हणतो, तर त्याचा अर्थ असा असायला पाहिजे की तो निर्मितीपूर्वी पण आहे आणि निर्मितीनंतरही आहे. कारण तो देव आहे, त्याच्यात देवत्व वास करते आणि तो सर्वात श्रेष्ठ निर्माता आहे. दुसरा शब्द प्रयोग या मुख्य विषयामध्ये आहे तो असा: प्रभू येशू ख्रिस्त सर्वोच्च महायाजक आहे. महायाजकांचा याजक. देवाने मनुष्याच्या शुद्धीकरणासाठी, पवित्रीकरणासाठी, पाप विमोचनासाठी मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, व्यवस्था लावून दिली, संहिता निर्माण केली. यांना चालवण्यासाठी अहरोन किंवा लेवीच्या वंशाची निवड करण्यात आली. त्या वंशामधून अहरोन हा पहिला महायाजक बनला आणि नंतर परंपरेने याजक आले. ते जगले, त्यांनी सेवा केली आणि ते मेले. असा कोणताही महायाजक नाही की जो जगला, मेला आणि पुनरुत्थित झाला. असं कोणी लेवीच्या वंशात झालं नाही. मग प्रभू येशू ख्रिस्त सर्वोच्च महायाजक कसा? कारण तो यहुदाच्या वंशात आहे, तो लेवीच्या वंशात नाही. मग प्रभू येशू ख्रिस्त महायाजक कसा? हा प्रश्न यामध्ये हाताळलेला आहे. आणि हा जो विचार आहे, हा सेवक वर्गाने, विद्वानांनी, जे प्रचारक आहेत त्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे की जर लेवीच्या वंशाला याजकीय व्यवस्था सोपवण्यात आली, ती ही परंपरेने, वंशावंशाने, तर प्रभू येशू ख्रिस्त हा यहुदाच्या वंशाचा आहे, तो लेवीच्या वंशाचा नाही. मग ही परंपरा प्रभू येशू ख्रिस्ताला कशी काय लागू होते? हा एक विषय यामध्ये आहे, त्याचा आपण विचार पुढे स्पष्टीकरण करणार आहोत. पण मुख्य मुद्दा याचा असा: पूर्वीचा महायाजक आला, जगला, सेवा केली आणि मेला. परंतु नव्या कराराचा महायाजक आला, सेवा केली, जगला, मेला, परंतु पुनरुत्थित झाला, पुन्हा जिवंत झाला. कारण कोणताही महायाजक मोशेच्या नियमाप्रमाणे जरी आला, वंश परंपरेने जरी आला, तरी मरणातून जिवंत झाला नाही. दुसरी गोष्ट या प्रभू येशूची आहे की जरी तो यहुदा वंशाचा आहे, तरी त्याला मल्कीसदेकाचा संप्रदाय असं म्हटलेलं आहे.
मोशेच्या अगोदर महायाजकीय व्यवस्था देवाने निर्माण केलेली होती. परंतु जेव्हा अब्राहम विजय मिळवून आला, शत्रूंना त्याने पराभूत केलं, तेव्हा त्याने शालेमाचा राजा मल्कीसदेक याला आपल्या मिळवलेल्या त्या लुटीचा 10वा भाग दशांश अर्पण केला. आणि खरं पाहिलं तर मल्कीसदेक हा शालेमाचा राजा जरी आहे, तर त्याची कुठलीच वंशावळी नाही, त्याचे कुठल्याच आईबापांची नोंद नाही, त्याच्या अगोदर काय नंतर काय काहीही सांगितलं नाही. परंतु अब्राहमामध्ये येणारे जे 12 वंश होते ते बीज रूपाने होते आणि त्यांनी मिळून या मल्कीसदेकाला दशांश दिला, जेव्हा की तो दशांश लेवीच्या वंशाला मिळायला पाहिजे होता. म्हणून तो श्रेष्ठ अब्राहमाच्या अगोदरही, अहरोनाच्या अगोदरही तो श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ ठरतो. आणि त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे अस्तित्व आहे ते याजकीय, महायाजकीय अस्तित्व तसंच आहे की तो लेवीच्या वंशाचा नाही, परंतु तो आला, त्याने मध्यस्थीचं अर्पण केलं, परमपवित्र स्थानामध्ये तो गेला, परंतु पृथ्वीवरच्या नाही, तो स्वर्गीय परमपवित्र स्थानामध्ये जाऊन महायाजकीय अर्पण करून शुद्धी करतो. जेव्हा की अहरोनाचा महायाजक पृथ्वीवरच्या मंदिरामध्ये अर्पण करतो, मध्यस्थी करतो. म्हणून हा प्रभू येशू ख्रिस्त सर्वोच्च महायाजक आहे, असं त्याचा अर्थ आहे. जर हे समजून घेतलं पाहिजे. येथे युक्तिवाद मी करण्यासाठी आलेलो नाही, परंतु मला सांगावं असं वाटतं की पुष्कळदा तार्किक, व्यवस्थित ईश्वर विज्ञानाला धरून, पवित्र शास्त्र शिक्षणाला धरून अध्ययन करण्याची अत्यंत आवश्यकता असते. तुमचं शिक्षण असू शकेल पण प्रशिक्षण नसेल, म्हणून अडचण येते. हे प्रशिक्षण आहे, जे तुम्ही जाणता, जे तुम्हाला माहित आहे, जे तुम्ही शिकला त्याच्यापेक्षा थोडं जास्त चांगलं, आणि जे माहित नाही ते. या आपल्या अध्ययनामध्ये दुर्लक्ष होण्याचं एक कारण हे आहे की आपण सहज घेतो, आम्हाला माहित आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे की मी जे बोलत आहे हे कदाचित तुम्हाला ठाऊक नाही, किंवा ऐकलं नाही, किंवा तुम्ही विचार केला नाही. तर माझं काम आहे तुम्हाला त्यासाठी प्रवृत्त करणं. तो युगाचा सर्वोच्च निर्माता कसा हे मी सांगितलं. आता तो सर्वोच्च महायाजक कसा हे मी सांगितलं. तिसरं त्याच्याबद्दल वर्णन जे आहे तो तारणाचा महानायक आहे. द कॅप्टन ऑफ आवर सोल किंवा साल्वेशन. तो तारणाचा महायाजक आहे, हे महानायक आहे. तुम्हाला काय वाटतं, महानायक कोणाला म्हणतो आपण? है ना, सर्वश्रेष्ठ जो असतो, विशेषतः सैन्य दलामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा, जी कधी कोणी करू शकणार नाही, असे काम करून तो काही उपलब्धी मिळवणारा जो असतो त्याला आपण महानायक म्हणतो. नायक आहेत, पुढारी आहेत, नेते आहेत, किंवा तारण म्हणजे सोडविण्यासाठी पाठवलेले शूरवीर आहेत, राजे आहेत, शास्ते आहेत, लोक आहेत. पण या सर्वांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त दैहिक किंवा सामाजिक किंवा यहुदी राष्ट्रीय सुटका न देता सर्व मनुष्य जातीला, त्याच्या अगोदरच्याही आणि त्याच्या नंतरच्याही सर्व मनुष्य जातीला तारण उपलब्ध करून देतो, जे कधी कोणी करू शकलं नाही. शास्त्रांचं पुस्तक आपल्याला काय शिकवतं? 13 वेळेला लोकांची देवाने सुटका केली, तरी परत बंदिवासात गेले. सुमारे 39 राजे झाले बंदिवासापर्यंत. त्यांनी राज्य केलं, त्यांनी प्रयत्न केले,
ते काही अपरिपूर्ण होते, काहींनी देवाविरुद्ध वर्तन केलं, तरी इस्रायली राष्ट्र म्हणजे यहूदा आणि इस्रायलचं राष्ट्र नबुकदनेस्सराच्या काळात इसवी सनापूर्वी 586-87 ला उद्ध्वस्त झाला आणि बंदिवासात गेले. शमरोनाचाही पाडाव झाला, बंदिवासात गेले. तर यहुदाच्या राष्ट्राने शिकायला पाहिजे होतं की जर शमरोनाचा पाडाव झाला आपला होऊ शकतो. त्यांनी शिकून घेतलं नाही त्यापासून. शेवटी यहुदाचाही पाडाव झाला, मंदिर ध्वस्त झालं, लुटलं गेलं, केलं ते परंपरा संपली. त्यांची परत सुटका करणारा कोणी आला नाही. त्यांना राष्ट्र कोणी देऊ शकलं नाही. परंतु परराष्ट्रीयांचं काय मग? देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आला की जे यहुदी तर करू शकले नाही, म्हणजे लोकांना सुटका देऊ शकलं नाही, बंधमुक्त करू शकलं नाही, विशेषतः मानसिक, वैचारिक, आत्मिक सुटका, स्वातंत्र्य लोकांना देऊ शकलं नाही. ते देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि म्हणून तारण म्हणजे आरोग्य, समाधान, सुटका, आनंद, मुक्ती देण्यासाठी जो आला तो सर्वोच्च महानायक बनला, असा त्याचा अर्थ आहे. महायाजक तात्पुरते होते, त्याच प्रकारे काही निर्मिती झाली ती तात्पुरती राहिली, परंतु निर्मिती अगोदरही, निर्मिती मध्येही, निर्मिती नंतरही जो असणार आहे, जो सदैव आहे. आणि मग त्यातल्या त्यात पापामुळे दंडपात्र ठरलेल्या सृष्टीलाही आणि मनुष्य जातीलाही, तेही येशू ख्रिस्ताच्या अगोदर असणारे लोक, येशू ख्रिस्ताच्या काळातील लोक आणि नंतरच्या येणाऱ्या शेकडो पिढ्या, त्या सर्वांसाठी प्रभू येशू ख्रिस्त तारणारा ठरतो. त्याच्या पुढे भेदभाव नाही. कोणी असा, कसेही असा, तो सर्वांसाठी तारणाचा महानायक आहे, असं हे पुस्तक शिकवतं. येथे काही विषय आपल्या समोर येऊ शकतात, ते मी त्याची चर्चा करणार नाही, परंतु मी तुम्हाला फक्त सांगतो की असे विषय हाताळताना खबरदारी घ्या. तुलना करण्याची घाई करू नका. तुम्हाला हे माहित आहे का? तुलना करण्याचं विज्ञान आहे, तुलना शास्त्र म्हणतात. एक विज्ञान आहे ते. असं कोणीही हे काळं आहे म्हणून ते काळं आहे अशी तुलना, म्हणजे ही तुलना नाहीये. तुलना करण्याची एक वैज्ञानिक पद्धत असते, त्याला तुलना शास्त्र म्हणतात. आणि जर तुम्ही तुलना करत असाल की प्रभू येशू ख्रिस्त आणि इतर धर्म, प्रभू येशू ख्रिस्त आणि इतर राज्ये, प्रभू येशू ख्रिस्त आणि इतर वंश जाती, तर एवढा सोपा विषय नाही आणि करू नका. तर फार सहज आपण करून टाकतो. आणि जर आपल्याकडे प्रमाण नसेल किंवा आपल्याकडे तेवढा आपल्याला अधिकार नसेल तर त्या मर्यादेला ओलांडू नका. सरळ सरळ आपला विश्वास जो आहे, पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगते तेवढ्यावरच सांभाळा. कारण तुमच्या माझ्यापेक्षा आता आजचं जग हे फार पुढे गेलेलं आहे. आणि आता ते कम्प्युटरच्या द्वारे, इंटरनेटच्या द्वारे या गोष्टींना तुमच्या माझ्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे शोधतात आणि पाहतात. लक्षात असू द्या, कोणतेही प्रवचन तुम्ही करता पवित्र शास्त्रातून, तुम्ही जर नेटवर गेला, इंटरनेट ओपन केली, टाकले, तर तुम्हाला मिळून जातात. सांभाळा. मी म्हणत नाही वापरू नका, सांभाळावं लागतं. फार ते मशीन आहे, तुम्हाला काय माहिती की त्याचे किती सत्य आहे आणि किती खोटं आहे. त्यासाठी जे ढोबळ ज्ञान म्हणतो ते प्राप्त करणं गरजेचं आहे पहिले. दुसरं, ह्याच्यामध्ये तुलनेच्या या विषयामध्ये तुमच्या शिक्षणाप्रमाणे, तुम्ही अध्ययनाप्रमाणे तुलना करायला शिका. अनुभवावर आधारित तुलना करू नका. एकदा मी गेलो, मग असं झालं, असा मला अनुभव आला. तुमचा अनुभव ज्ञान नसतो, तुमचा अनुभव तत्व नाही.
तुमचा अनुभव सिद्धांत नाही. पुष्कळदा ही अडचण आहे. जसं पवित्र आत्मा, लोक म्हणतात मला अनुभव आला, आम्हाला अनुभव आला, असं ख्रिस्ती लोक म्हणतात. अरे अनुभव आला म्हणजे काय? पवित्र शास्त्राच्या शिक्षणाप्रमाणे ते सत्य तुम्हाला प्रस्थापित करता येईल. तुमचा अनुभव तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला तुलना करून सत्यता तुम्हाला पडताळणी करता येईल का? नाही ना. आणि शेकडो अनुभव आहे, शेकडो लोक आहेत आणि दोघांचा अनुभव सारखा नसतो. आणि त्याचा जो परिणाम होतो असा की आपण आपल्याला श्रेष्ठ मानावं लागतो, इतरांना कनिष्ठ मानावं लागतो. अन्य भाषा बोलण्यावर विश्वास ठेवणारे सुद्धा स्वतःला श्रेष्ठ मानून दुसऱ्याला कनिष्ठ मानतात. का? एक बोलून दाखवतो, दुसरा बोलत नाही. पाऊल तर म्हणतो की मी सर्वात जास्त अन्य भाषा बोलतो, पण मी मंडळीमध्ये बोलणार नाही. त्याविषयी मी शिक्षण देईल, संदेश देईल, बोलणार नाही. मग हे ज्ञान जे आहे हे संपादन करावं लागतं. हे ज्ञान संपादन करण्यासाठी योग्य प्रकारची पद्धती, योग्य प्रकारचं शिक्षण देणारे आपल्याला लागतात. म्हणून सांभाळावं लागतं. म्हणून या पत्रामध्ये मी तुम्हाला यादीच दिलेली आहे. वेगळे 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 तुलनात्मक विषय आहेत, परंतु ते आजच्या काळाचे नाहीत. हे लेखकाच्या काळातील आहे, पहिल्या शतकातील आहे, विशेषतः यहुद्यांबद्दल आहे. म्हणून यहुद्यांबद्दल बोलताना सुद्धा जपून बोलावं लागतं. सांभाळा, माझी ही नम्र विनंती आहे. तुम्ही सहज कोणालाही आणि मग दावीद गेला आणि त्याने असं केलं, ही अरे तुरीची भाषा तुम्ही कशी काय करता? यहुदा राष्ट्राचा सर्वश्रेष्ठ महानायक राजा जो झाला तो दावीद राजा आहे. तो फार मोठ्या सन्मानास पात्र राजा आहे. आपल्या भाषणात आपण अरे तुरे करता, सांगताना अरे तुरे करतो, असं होता कामा नाही. कारण तसं केल्याने यहुदी जेव्हा हे ऐकतात त्यांना राग येतो, ते आपलं तोंड बंद करू शकतात. सांभाळावं लागतं. असे कितीतरी विषय आहेत आपण सहज घेतो. तुम्हाला माहित आहे का? नाही ना, तसं नाही करतायत. पहिली गोष्ट, पवित्र शास्त्र हे अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी दिलेलं नाही ना. सन्मान्य आहे ते, अतिशय पवित्र आहे ते. तर त्याचा वापर करताना आपण सुद्धा पवित्र असणं गरजेचं आहे. या अध्ययनामध्ये या काही विषय असताना अजून एक छोटीशी गोष्ट मी सांगू इच्छितो, ती ही की इतर धर्मीय बांधव त्यांची मंदिरं, त्यांच्या पूजा अर्चना, त्यांचे ते जे पठण आहे, मनन आहे आणि त्यांच्या विनवण्या आहेत, त्यांची दुःखे आहेत, त्यांचे त्रास आहेत, तर आपल्याला असं का वाटतं की देव त्यांच्या प्रार्थना ऐकत नाही, देव त्यांच्याकडे लक्ष देत नाही, असं का वाटतं? मग देव पक्षपाती झाला असा त्याचा अर्थ आहे ना. तुम्ही म्हणता देव आमच्या प्रार्थना ऐकतो कारण आम्हाला माहित आहे, ते पण म्हणतात ना, तर आपण मान्य करायला पाहिजे की हो. वाद करण्याची गरज नाही, कारण देव माणसावर प्रीती करतो ना. देवाची निर्मिती आहे ना, तर प्रत्येकाची तो आरोळी ऐकतो, तो कावळ्यांची ऐकतो, तो निर्णय प्रकारच्या प्राण्यांची ऐकतो, सृष्टीची आरोळी ऐकतो की नाही? रोमकरस पत्र 8व्या अध्यायामध्ये काय म्हटलं? 26, 27, 28 ही सृष्टी काय आहे? गणत आहे. कोण ऐकतो? देव ऐकतो ना. तर आपण हे जे असे तौलनिक अध्ययन ज्याला आपण म्हणतो, तर त्यामध्ये खूप शहाणपण लागतं, खूप अध्ययन लागतं, खूप चांगल्या विद्वानांची चर्चा लागते, पुस्तके वाचावे लागतात आणि मग अर्थबोध होतो. म्हणून मी तुम्हाला पुष्कळ विषय यात दिलेले आहेत, तर त्याची खबरदारी घ्या, म्हणून मी हे दिले. म्हणून ह्याचा उद्देश जो आहे तो असा, 3 गोष्टींचा उद्देश लेखकाचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त युगारंभापूर्वी म्हणजे सृष्टी रचनेपूर्वी, सृष्टीच्या रचनेमध्येही आणि सृष्टीच्या नंतरही आहे, तो
सृष्टीचा सर्वोच्च निर्माता आहे. आणि जर तुम्हाला संदर्भ पाहिजे तर मी दिलेल्या उदाहरणाचा पहिला अध्याय 2ऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो म्हणजे पुत्र या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने पृथ्वी लिहिलेली नाही. शब्द प्रयोग काय आहे? विश्व निर्माण केले. पृथ्वी या सौर मालिकेचा एक भाग आहे. सौर मालिका प्रचंड मोठी आहे. अशा अनेक ग्रह मालिका आणि आकाशगंगा या विश्वामध्ये अस्तित्वात आहेत, ज्याची आपल्याला कल्पना करवत नाही. मला माहित नाही, राजा सरांनी एकदा आपल्याला ते दाखवलं होतं की सृष्टी कशी निर्माण झालेली आहे, आकाशांची रचना कशी आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? त्याने विश्वाला निर्माण केलं, तो आहे. आणि तो त्याचा काय आहे? वारस आहे. ही त्याची संपत्ती आहे असं लेखक म्हणतो. तो महायाजक, तारणाचा सर्वोच्च महानायक, महायाजक वगैरे वगैरे. सारांश काय आहे तो पण मी तुम्हाला देतो. पहिला सारांश असा, या पत्रामध्ये ख्रिस्ताच्या एकूण श्रेष्ठतेवर आणि ज्येष्ठतेवर जोर देऊन ते इब्री यहुदी विश्वासणाऱ्यांना नवीन कराराशी विश्वासू राहण्यासाठी आणि जुन्या कराराकडे परत न जाण्यासाठी प्रोत्साहित करणे. लेखक 2 शब्द प्रयोग महत्वाचे मी दिलेले आहेत, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ. श्रेष्ठ पदाने आणि अधिकाराने, सत्तेने. ज्येष्ठ म्हणजे अनुक्रमाने. जशी वंशावळी घेतली तर तो आधी किंवा नंतर येतो, त्यामुळे तो सर्वात ज्येष्ठ ठरतो. प्रथम पुत्र म्हणजे ज्येष्ठ पुत्र. तर श्रेष्ठत्व त्याच्या पदाबद्दल आहे, सत्तेबद्दल, अधिकाराबद्दल आहे, तर ज्येष्ठत्व त्याच्या अनुवंशावर आहे. दुसरी बाब यामध्ये आहे की यहुदी विश्वासणाऱ्यांनी नवीन कराराशी विश्वासू राहायला शिकायचं आहे आणि जुन्या कराराकडे म्हणजे मोशेच्या नियमशास्त्राकडे, त्या काही गोष्टी त्यांनी ज्या पत्करल्या होत्या त्याकडे परत न जाण्यासाठी लेखक त्यांना प्रोत्साहन देतो, आव्हान करतो. पुढचं वाक्य असं आहे, हे वाचकांना लेखन काळातील व इतिहासातील विश्वासणाऱ्यांवर होत असलेल्या आत्यंतिक छळाच्या वेळीही देवाशी विश्वासू राहण्याचं प्रोत्साहन देतं. पहिले नव्या कराराकडे तुम्ही वळा म्हणून प्रोत्साहन देतं. आता छळाच्या काळामध्ये देवाशी विश्वासू राहण्याचं ते आव्हान करतं, प्रोत्साहन देतं. त्याचं कारण असतं की देव त्याच्याशी असलेल्या त्यांच्या विश्वासूपणाने प्रसन्न होतो, हे त्याला सांगायचं आहे. देवाला प्रसन्न करण्याचा मार्ग कोणता? विश्वासाच्या द्वारे. विश्वास नाही, देव प्रसन्न होत नाही. उदाहरणार्थ एक वचन त्यामध्ये तुम्हाला 6व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की विश्वासाशिवाय त्याला 11वा अध्याय आणि 6 वचन, विश्वासा वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे असं लेखक सांगतो. 11वा अध्याय वचन 6. विश्वासा वाचून आणि विश्वासा वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. विश्वास देवाला प्रसन्न करण्यासाठी आवश्यक आहे. दुसरा जो मुद्दा आहे या सारांशामध्ये, इब्रिकरास पत्र जे ख्रिस्ताचे अनुयायी बनलेले यहुदी होते व यहुदी धर्म व्यवस्थेमध्ये सहभाग नसल्यामुळे ज्यांना छळ सहन करावा लागला त्यांच्यासाठी लिहिले.
आता यहुदी ख्रिस्ताचे अनुयायी झाले, त्याच्या मार्गामध्ये चालू लागले. अडचण काय झाली आता की ज्यांनी येशू ख्रिस्ताचा मार्ग पत्करला त्यांना त्यांच्याच लोकांनी नाकारलं, त्यांनी त्यांना स्वीकारायला नाही म्हटले, त्यांना त्रास झाला. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारचं नुकसान पत्करावं लागलं, जीव पण द्यावा लागला. 11व्या अध्यायामध्ये साधारणपणे 22 मोठ्या लोकांची यादी आहे, ते आपल्याला बघता येईल नंतर. पण छळ कशामुळे? येशूचा मार्ग पत्करला, हे प्रमुख कारण होतं. आणि कोणी केला? त्यांच्याच लोकांनी केलं. पण असं जर आहे तर त्यांनी पुन्हा मोशेच्या नियमशास्त्राकडे परत न जाण्यास आणि येशूने स्थापित केलेल्या नवीन करारावर विश्वास ठेवण्यास व प्रोत्साहित करण्यास त्यांना हे पत्र लिहिले की असं जरी असेल तरी तुम्ही प्रभू येशूचा मार्ग सोडू नका, धीर धरा, हिंमत धरा, तुम्ही मागे जाऊ नका. पत्राच्या लेखकाबद्दल थोडीशी माहिती आपल्याकडे मी देतो. फार मोठा हा विषय आहे की कोणी हे पत्र लिहिलं असावं, परंतु एकंदर माझं पहिलं मत, सरळ सरळ हे पुस्तक वाचल्यावर मला त्याच्यामध्ये पाऊल दिसू लागतो. पण ज्याला टीकाशास्त्र म्हणतो, क्रिटिसिझम, हे एक फार मोठं शास्त्र आहे, कठीण शास्त्र आहे. त्याच्या निरनिराळ्या प्रकारच्या पद्धती आहेत, थिअरीज आहेत. आणि म्हणून असे जे किचकट विषय येतात तर ते कोणती पद्धत तुम्ही वापरता, थिअरी, जसं JEDP ही थिअरी आहे, किंवा बोल्टमॅन, वेलहाउजन असे विद्वान झाले की ज्यांनी काही थिअरीज, तत्वे मांडले की ज्याच्याद्वारे आपल्याला अर्थबोध करता येतो. पण फार कठीण आहे, ही नावं कदाचित आपण ऐकली नसतील, जाऊ द्या ते. पण JEDP थिअरी म्हणजे ही फार महत्वाची थिअरी आहे. पवित्र शास्त्राचे लेख कशा प्रकारे कोणी लिहिले असावे, म्हणजे ते म्हणतात मग यहोवाची जी यहोवा जेथे पण आला त्याची जी साखळी आहे तेथून याची सुरुवात होते. म्हणून जे म्हणजे जेहोवा, यावे, एलोहिम, जेथे पण एलोहिम, एलोह असा शब्द येईल आणि जेथून त्या लेखनाचा प्रारंभ होतो तर ती परंपरा त्याच्यापासून येते, है ना. डेव्हिडिक किंवा डिट्रोनॉमिक, तुम्ही कोणत्याही अर्थाने ते करू शकता. मग कसं काय हे? जसं निर्गमाचं पुस्तक आहे, मोशेचं दुसरं पुस्तक निर्गम, पण 5वं पुस्तक अनुवाद आणि निर्गम सारखंच पुस्तक आहे. दोनदा कशाला आलं? तर त्याचा अर्थ लावताना मग ह्या थिअरी वापरल्या जातात आणि त्याचा अनुमान असं निघतो की पहिलं पुस्तक प्राथमिक पुस्तक आहे आणि दुसरं अनुवादाचं पुस्तक विवरणात्मक पुस्तक आहे. एकामध्ये मार्गदर्शक तत्वे, आज्ञा, दुसऱ्यामध्ये त्याची पूर्तता आहे. आणि 40 वर्ष लोटलेली आहे त्या दोन पुस्तकांच्या लिखाणामध्ये ना. कारण एकदा प्रारंभ आहे, दुसरा अनुवाद मध्ये वस्ती आणि शेवट आहे. मग ह्या विचारांना स्थापित करण्यासाठी काही पद्धती, तत्वांचा वापर केला जातो. म्हणून आपल्याला अशी पत्र जेथे युक्तिवाद केला जातो आणि आपण सहज म्हणतो मग पौलाने लिहिलं आहे, तर ठीक आहे, तुमचा मत तसं असू शकतं, पण अध्ययनामध्ये तुम्हाला ते सिद्ध करता आलं पाहिजे. ते सिद्ध करण्याच्या काही पद्धती आहेत. म्हणून प्राथमिक मी पण असं गृहीत धरून घेतो की चला पौलाने लिहिलं असं, परंतु अध्ययन केल्यावर असं दिसतं की एक म्हणजे समकालीन कोणीतरी लेखक होता जो पौलासोबत होता. कोण असावा मग ते लेखक आणि विद्वान त्या काळी पौलाबरोबर कोण होते? एक आहे बर्नबा होता, तोही विद्वान आहे, सायप्रसचा, कुप्र नावाच्या बेटावरचा. त्याला बोधपुत्र म्हणत होते, आठवतात तुम्हाला? बर्नबा. किंवा मग अपोल्लो जो अलेक्झांड्रियाचा होता, तो अति
अतिशय मोठा प्रकांड पंडित होता तो. किंवा मग नंतर ती जी भाषा वापरली आहे ग्रीक, तर त्याचा शोध लागला तर लेखकांना असं आढळलं की लेखकाने इब्री करारपत्र हे इब्री भाषेत लिहिलं, कारण ते इब्री लोकांसाठी होतं. मग नवीन कराराच्या काळामध्ये हे ग्रीक मध्ये कसं काय आलं, तर लेखकांनी संशोधन केलं आणि त्यांच्या लक्षात असं आलं की त्यावेळेला पौलाला ग्रीक भाषेमध्ये मदत करण्यासाठी डॉक्टर लूक यांचं सहाय्य त्याने घेतलं. मग असा जर प्रश्न केला आपण की इब्री भाषेतील पत्र ग्रीक भाषेत कसं काय आलं, कोणी त्याचा अनुवाद केला, तर सहसा पुष्कळ विद्वान आणि जुन्या परंपरा सांगतात की डॉक्टर लूक, ज्यांनी लुकाचं शुभवर्तमान प्रेषितांची कृत्य लिहिले, त्याने याचा अनुवाद केला असं ते म्हणतात. परंतु जर पत्राचा शेवट बघितला तर तिमोथेचा उल्लेख आहे की तिमोथेची सुटका झाली आहे. पण आता कैद्यामध्ये कोण होता असा प्रश्न जर केला तर काही उत्तर मिळतात. साधारणपणे आपल्याला ठाऊक आहे की फिलेमोनानंतर इब्री करारपत्राची रचना झाली. का बरं असं? 4 पत्रे काय आहेत, तुरुंगवासातील आहेत. त्यातील एक पत्र कोणतं आहे, फिलेमोनाचं. आणि फिलेमोन संपल्या कोणतं पत्र येतं, इब्री करारपत्र येतं. मग असा तर्क येतो की तिमोथेचा उल्लेख ज्यांनी केला, कदाचित तो बंदिवासात असताना त्याला लिखाण करण्यासाठी संधी मिळाली नसावी ग्रीक मध्ये. मग अशा त्या वेळेमध्ये जो उपलब्ध होता लूक किंवा अपोलो किंवा बर्णबा, जे सोबतीला बंदिवान होते, त्यांच्यापैकी एकाने ते पत्र अनुवादित केलं असा तर्क, त्याला तर्क म्हणतो आपण. आणि तर्काला जोड कशाची आहे, परंपरा. म्हणजे 100च्या जवळपास त्या पहिल्या 3 शतकातले विद्वान याचा उल्लेख करतात. तर हे झालं त्याचं तार्किक. शेवटले महत्वाची गोष्ट म्हणजे अध्याय 11 जो आहे तो सर्वात मोठा विश्वासणाऱ्यांचा महानायकांचा नायक प्रभू येशू ख्रिस्त याबद्दल जरी आहे, तरी मुख्यतः तो त्याच्या मागे चालणाऱ्या किंवा देवाच्या राज्याचा शोध घेणाऱ्या सुमारे 22 अशा मोठ्या देवाच्या लोकांचा उल्लेख तेथे करण्यात आलेला आहे. मी तुम्हाला यादी त्याची दिलेली आहे, तुम्हाला ते या पीडीएफ मध्ये सापडेल. साधारणपणे बल्की सदेकानंतर त्याची यादी आहे. 22 जणांचा उल्लेख तुम्हाला यामध्ये आढळतो आणि त्यांच्याद्वारे देव आपल्याला प्रोत्साहित करतो की हाबेल आहे, हनोक आहे, नोह आहे, अब्राहम आहे, सारा आहे, इसहाक, याकोब, योसेफ, मोशे, यहोशुआ, रहाब, गिदोन, बराक, समशोन, इप्ता, दावीद, दानियल, इर्मया, एलिया, एलिशा, जखर्या, यशया, इतकी नावं 11व्या अध्यायामध्ये आढळतात. हाबेल कोणत्या पुस्तकामध्ये आढळतो आपल्याला? पहिल्या उत्पत्तीमध्ये. आणि यशया जुन्या कराराच्या शेवटी आला संदेष्टा म्हणून. तर हे नीट बघितलं असं तर दुसरी बाजू आपल्याला हे लक्षात येते की लेखकाला जुन्या कराराच्या इतिहासाची, घटनांची आणि व्यक्तीच्या लेखांमध्ये नोंदलेल्या होत्या त्या लेखांची पूर्ण चांगली माहिती होती. हा विद्वान आहे. कल्पना करा, 22 जणांच्या नावांमध्येच जुना करार समाविष्ट करून टाकला. एका ह्याच्यामध्ये सांगून दिलं की मला माहित आहे जुन्या करारात काय लिहिलेलं आहे. तर हे पुस्तक तसं बघितलं, जर तुम्ही असे छोटे छोटे जरी विषय घेतले तर प्रचंड विद्वानाने, मोठ्या विद्वानाने लिहिलेली ही पुस्तकं आढळतात आणि त्याच्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं. आपण मग हे
पुस्तक वाचताना पुढचा विषय जो आहे, आपण काय करायला पाहिजे असं जर लेखकाला विचारलं की लेखक महोदय हे सर्व लिखाण केल्यावर तुम्हाला काय वाटतं की आम्ही काय करावं? तुम्ही दिलेला संदेश, निरोप, मजकूर आम्हाला कळला, परंतु लेखक महोदय तुमची आमच्यापासून काय अपेक्षा आहे? का बरं तुम्ही हे सर्व करत आहात? का बरं आम्हाला मार्गदर्शन करत आहात? का बरं आम्हाला तुम्ही शिक्षण देत आहात? तर 4 त्यांनी महत्वाचे टप्पे सांगितले. पहिला आहे, आपण आपली कबुली, विश्वासाची कबुली घट्ट धरून ठेवावी. आपल्या विश्वासाची कबुली काय करावी? घट्ट धरून ठेवावी. तेथे मी संदर्भ दिलेले आहेत. 3रा अध्याय वचन 6, वचन 14, 4था अध्याय वचन 14. आपली कबुली घट्ट धरून ठेवा म्हणजे साधारणपणे जो विश्वास मतांगीकार प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचा तुम्ही पत्करला आहे त्यापासून बहकून जाऊ नका. दुसरे कोण आहेत हे महत्वाचं नाही. तुमचा प्रभू येशू ख्रिस्त जो सर्वोच्च निर्माता, सर्वोच्च महायाजक, सर्वोच्च तारणाचा महानायक आहे, त्याला तुम्ही बगल देऊ नका, त्याला सोडू नका. सध्या आपण अशा परिस्थितीत आहोत, तो बोलण्याचा माझा इथे विषय नाही, मी कधीतरी सांगेन, पण कबुली घट्ट धरणं आवश्यक आहे. बहकून जाऊन कोणत्याही पंथाच्या मागे लागू नका. सर्वच वाईट आहे असं मी म्हणत नाही, परंतु प्रेषितांचा मतांगीकार जो आपण मान्य करतो तसेच मतांगीकार पुष्कळांचे असतील तर नीट वाचा. त्याच्यात काही शब्द गाळलेले आहेत, काही भर घातलेली आहे. इव्हॅन्जेलिकल प्रोटेस्टंट मत प्रणाली हा मतांगीकार वापरते, तर दुसरे मतांगीकार वापरतात. हा फरक आहे. अशाच प्रकारे मंडळीत तुम्हाला दिलेलं जे विश्वासाचं तारणाचं शिक्षण आहे ते सोडू नका, घट्ट धरून ठेवा. हे शिक्षण न डगमगता घट्ट धरायचं आहे. हे जीवन तुम्ही न डगमगता जगायचं आहे. त्याचा अर्थ असा आहे की हालचाल होणार आहे, प्रवासामध्ये खालीवर होणार आहे, जसं नावेमध्ये बसल्यावर अनुभवास येतं. ते तसा प्रवास करणं साहस म्हणतो आपण त्याला, होतं. जसं आता आपण प्रवासाला लागलो तर आवाज लोकांचा आहे, काहीतरी गोष्टी घडतात. अशा वेळेला वैतागून तुम्ही आपल्या नावेतून उडी मारू नका, आपल्या गाडीतून उतरू नका, ज्या मोटरीत प्रवास करत आहे तिला सोडून जाऊ नका. तुम्ही विश्वासाने पाय टाकला आहे तर तुम्ही पुढे जा. डगमगू नका, घाबरून जाऊ नका किंवा भुलवले पण जाऊ नका. अध्याय 10 हा याबद्दल जास्त सांगतो. म्हणून न डगमगता आपण आपल्या सुवार्तेपासून, प्रभू येशू ख्रिस्तापासून भरकटू नये, स्थिर राहावे. त्याचं कारण असं आहे त्याच अध्यायामध्ये की ज्याने वचन दिले तो विश्वासू आहे. तिसरी गोष्ट तो लेखक सांगतो, तुम्ही कबुली घट्ट ठेवताना डगमगू नका, कारण ज्याने विश्वास दिला, ज्याने वचन दिले. आता हे वचन म्हणजे शपथ वाहिली आहे, लक्षात घ्या. तिथे वेगळा अर्थ आहे. वचन म्हणजे मी बोललो आणि झालं असं नाही, किंवा नुसतं देवाचं वचन नाही. देवाने शपथ वाहून जे सांगितलं ते पूर्ण करण्यास तो सदैव विश्वासू आहे. तो बदलत नाही, तो धोका देत नाही, हे न विसरता लक्षात घ्या. आणि चौथी महत्वाची गोष्ट लेखक आपल्याला सांगतो की एकमेकांना प्रेम
आणि सत्कर्मे करण्यास उत्तेजन आपण द्यावं. या अर्थाने हे पत्र लिहिण्यात आलं आणि 13व्या अध्यायाचा समारोप याच प्रकारे होतो की आपण एकमेकांना प्रेम दाखवावं आणि सत्कर्मे करण्यास उत्तेजन द्यावं. आता सत्कर्मे मला माहित नाही की आपल्याला समजतं का. सत्य आणि कर्मे हे दोन शब्द मिळून एक शब्द बनलेला आहे. सत्य कर्मे ही सत्याची कृत्य आहेत आणि ही कृत्ये ही सात्विक माणसं करतात, देवाचं भय धरणारी माणसं करतात ती आहे. आणि ही कोणती असू शकतात. ज्या वेळेला तुम्ही काही बघता की जे कोणी करून नाही राहिलं पण छोटीशी गोष्ट असेल पण तुम्ही करता तर ते सत्कृत्य आहे. एक लहान मूल, जसं मी अनेकदा या लहान मुलांना पाहतो आणि लक्ष पण ठेवतो है ना. एका मुलाच्या कानामध्ये खेळता खेळता ढक्कलला म्हणून वडांगीचं जे रोप होते त्या वडांगीच्या रोपाची एक फांदी छोटी त्याच्या कानात घुसली आणि तो असा धरून कळवळत होता पण कोणाच्या लक्षात येत नव्हतं आणि तो घाबरत होता. माझ्या लक्षात आलं की असं का करतोय. मी जवळ गेलो, म्हटलं बाळा काय झालं. तर म्हणे कानात काहीतरी गेलं असं तो सांगत होता. मी थोडस उन्हाकडे कान नेला तर मला दिसलं की काडीचा खुंट तिथे कानात दिसतोय पण रक्त येत नव्हतं. शेजारी एक महिला होती, मी तिला म्हटलं तुमच्याकडे ते चिमटा आहे का. तर महिलांकडे असतो तो, कधी कधी केस काढण्यासाठी ते वापरतात. म्हणे आहे सर. म्हटलं जरा द्या. मी फार व्यवस्थितपणे हळूच ती काडी काढली. ती अर्धा 1 इंचाची असावी आणि त्याला एकदम बरं वाटलं. पण आता हे मी येथे जाहीरपणे सांगत आहे, कधी कोणाला सांगितलं नाही, कोणाला माहित नाही. त्या मुलालाच माहित आहे, मलाच माहित आहे, किंवा ज्यांनी मला तो चिमटा दिला त्यांना माहित आहे. याची काही मोठी प्रशंसा नाही, कोणी माझ्यासाठी टाळ्या वाजवणार नाही आणि काही मोठा माझा गवगवा होणार नाही. पण तो देव मला पाहतो आणि त्या वेळेला जेव्हा मला ते करायला पाहिजे होतं ते मी केलं. ते काय झालं, सत्कर्म. असं तुम्ही पण करू शकता. आणि लेखक प्रेमाबरोबर सत्कर्म करायला पण प्रोत्साहन आहे, असा या पुस्तकाचा पूर्ण रोख आहे. मग या प्रकारे जेव्हा आपण अभ्यास करू तर मी तुम्हाला रूपरेषा दिली होती अगोदर की पहिल्याच 1 ते 7 अध्यायामध्ये रूपरेषा अशी आहे की आपण 1 ते 7 अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व हे बघतो. अध्याय 1 ते 7. अध्याय 8 ते 10 मध्ये येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचं श्रेष्ठत्व आपण बघतो. आणि अध्याय 11 ते 13 मध्ये देवाच्या निवडलेल्या लोकांची जबाबदारी याबद्दल आपण शिकतो. तर अशा प्रकारे हा गोषवारा या पत्राचा आहे. आणि म्हणून लेखक कोणी असतो तुमच्या मते, पण विद्वानांचं मत जर बघितलं तर आपल्याला जवळजवळ समजतं की जर तुम्ही 13वा अध्याय बघितलं आणि 23वं वचन जर बघितलं तर लेखक अगदी स्पष्ट म्हणतो की आपला बंधू तिमोथ याची सुटका झाली आहे हे तुम्हाला कळावे. तो लवकर आला तर त्याच्या बरोबर मी तुमच्या भेटीस येईल. तुम्ही आपल्या सर्व अधिकाऱ्यांना व सर्व पवित्र जनांना सलाम सांगा. इटलीचे बंधू तुम्हाला सलाम सांगतात. तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो. बऱ्याच गोष्टी इथे लेखकाच्या बद्दल समजू शकतात. ज्यांनी पौलाचा अभ्यास केलेला आहे त्याला त्याची आरंभाची पद्धती आणि शेवट करण्याची पद्धती समजते. अभिवादन काय आणि समारोप काय. आणि विशेषतः इटली देशाहून हे पत्र लेखक लिहित आहे. पाऊल केवळ जो लेखक आहे तो इटली देशामध्ये होता. त्याचाही अभ्यास फार मनोरंजक आहे. कैसरियामध्ये इटलीच्या देशाची सैन्यांची लिगिओन
6,000 सैन्यांची मोठी पलटण होती. त्यांच्यापैकी कर्नेल एक आहे. लेखकाला कदाचित माझा अंदाज अभ्यासाचा ह्या लोकांची कुठेतरी माहिती मिळाली असावी आणि लेखक जेव्हा इटलीला जातो निश्चितपणे त्यांनी त्याचा पाहुणचार केला असावा की अरे हो पेत्रे यांच्याबद्दल बोलत होता. जर पौल जर तो आहे तर निश्चितपणे किंवा पेत्र आहे तर इटलीमध्ये कशी काय ओळख झाली तर त्याचं कारण कैसरियाची मोठी पलटण 6,000 असे सैन्यांच्या मोठी तुकडी तेथे होते. त्याला लिग्योन ते म्हणत होते. अशा 12 लिग्योन्स रोमी साम्राज्यामध्ये त्यांनी या परिसरात ठेवलेल्या होत्या. म्हणजे आपल्याला एक अंदाज चांगला अंदाज काही प्रमाण ज्याला आपण अंतर्गत म्हणतो आपल्याला देता येतं. मी येथे थांबू इच्छितो आणि पुढच्या तासाला मग याच्यातल्या ज्या नोंदी आहेत विशेष नोंदी ज्या आहेत ते मी आपल्याला देईन. तोपर्यंत आपण हे पुस्तक वाचावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. विशेषतः पीडीएफ जर तुम्हाला दिलं जाईल पीडीएफ वाचावं आपण समोर ठेवा पुढच्या वेळेस म्हणजे मी पटापट तुम्हाला याची माहिती देईन आणि तुम्हाला काही गोष्टी ज्या सांगायच्या ते मी येथून सांगू शकेन. लक्षात असू द्या पत्र हे आपल्या प्रोत्साहनासाठी लिहिलेलं आहे आणि मुख्य उद्देश युगानुयुगातील सर्वोच्च निर्माता येशू ख्रिस्त आहे. सर्वोच्च महायाजक येशू ख्रिस्त आहे. सर्वोच्च तारणाचा महानायक प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून त्याला ज्यांनी पत्करलं आहे त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल कशी करावी याबद्दल यामध्ये मार्गदर्शन आहे. माझी खात्री आहे की याचा उपयोग आपल्याला होईल. देव आपल्या ज्ञानामध्ये त्याची भर घालील. जे समजत नाही ते पवित्र आत्मा तुम्हाला समजून सांगो आणि देव तुम्हाला लागणारी कृपा पुरवो. थँक्यू व्हेरी मच अँड गॉड ब्लेस यू ऑल. आजच्या सकाळी आजच्या या सुंदर अध्ययनासाठी मी प्रभूला धन्यवाद देतो आणि आदरणीय डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन पळक साहेब यांचे देखील आभार मानतो की अगदी स्पष्टपणे आमच्यापर्यंत हे अध्ययन आलेलं आहे. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करतो की विश्वास पडवी साहेब आमच्यामध्ये आहे ते पुढे येतील प्रार्थना करतील आणि मग प्रभूची प्रार्थना आपण म्हणू आणि आशीर्वाद आदरणीय डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन पळक साहेब हे देतील. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा पुन्हा या दिवसाच्या पहिल्या प्रहराला प्रभू देव बापा आम्ही तुझ्या मंदिरात बसून तुझ्या वचनाचं अध्ययन करत असताना प्रभू तू आम्हाला सर्वांना कृपा पुरवलीस. देवा बापा तुझं वचन हे गूढ आहे रहस्यमय आहे. तुझे वचन समजून घेण्यासाठी पवित्र आत्म्याचं सहाय्य हे कितीतरी आवश्यक आहे आणि या सर्वांद्वारे प्रभुदेव बापा तू आपल्या वचनाचा विस्तार करून सांगतोस. तू आपली इच्छा कळवतोस. तुझं सर्व काही कृत्य आम्हाला प्रभू समजू लागतं. यासाठी प्रभुदेव बापा आम्हाला या तुझ्या वचनामध्ये रममान झालं पाहिजे. आमचं मन आम्ही ओतलं पाहिजे आणि त्यानुसार प्रभू तू खरोखर आम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा करून सांगणारा परमेश्वर आहे. म्हणून या सकाळच्या वेळेला पुन्हा एकदा प्रभू या बायबल स्टडी मध्ये तू आमचं सहाय्य झालेलं आहेस आणि इब्रिकरास पत्र यामधून प्रभुदेव बापा इब्रिकरास पत्र याची ओळख त्यामध्ये दिलेले विषय आणि प्रभुदेव बापा त्यामध्ये सांगितलेला देवाचा संदेश त्यामध्ये असलेले शास्त्रीय सिद्धांत या सर्व गोष्टी प्रभुदेव बापा लेखकाने अतिशय सुंदर रीतीने वर्णन केलेले आहेत आणि संपूर्ण नव्या कराराची नियमशास्त्राची पद्धत आणि त्यानुसार प्रभुदेव बापा त्यांनी केलेलं निरूपण हे त्या काळच्या लोकांसाठी कितीतरी आवश्यक होतं आणि ते त्यांनी अतिशय व्यवस्थित रीतीने पटवून दिलेलं आहे. आणि खरोखर देव बाप्पा त्याद्वारे तू
अनेक नाश पावणाऱ्या आत्म्यांचं तारण देखील केलेलं आहे. आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आभार मानतो देव बाप्पा. रेव्हरंड ग्लॅडविन जयकर यांच्यापाशी जे काही ज्ञान तू दिलेलं आहेस आणि जो काही प्रभू देव बाप्पा अभ्यासाचा संग्रह त्यांना तू दिलेला आहेस, आणि खरोखर प्रभू आम्ही त्याद्वारे शिकून घेत असताना परमेश्वरा आमचं देखील तू सहाय्य होत आला आहेस. त्यांना देखील तू आपली कृपा पुरवलेली आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येणाऱ्या दिवसात तू आमचं सहाय्य हो. येणाऱ्या दिवसात प्रभू या ज्ञानाचा उपयोग आमच्या मंडळांसाठी अतिशय चांगल्या रीतीने व्हावा, म्हणून देखील आमच्या मनाची तू तयारी कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. तुझं नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या सोडतो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजबाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहो. आमेन. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू.